संपूर्ण खानदेशात निर्भीडपणे पत्रकारिता करणारे, सर्वांना हवे हवेसे वाटणारे, आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे ईटीव्ही मराठी। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। राजपूत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेला राज्यमंत्री मंडळात मान्यता प्राप्त। डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश। राज्यात राजपूत समाजाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आर्थिक महामंडळ स्थापनेसाठी डॉक्टर संभाजीराजे आर पाटील यांच्या माध्यमातून 2-6 जून 2024 रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार श्री अनिलजी भाईदास पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते। तसेच यानंतर देखील डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी वेळोवेळी मंत्री महोदयांची मुंबई येथे भेट घेऊन राजपूत समाजाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सतत पाठपुरावा केला होता। त्या प्रस्तावास 24 सप्टेंबर 2024 रोजी राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे। राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी निर्णय घेण्यात आला। याबद्दल डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या वतीने महायुती सरकारचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। राज्यात राजपूत समाज आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असून शेती, लघु उद्योग व व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात। महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व राजपूत समाजाला आर्थिक प्रबळता लाभणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आज मान्यता मिळाल्याने राजपूत समाजातील अनेक पदाधिकारी यांकडून डॉक्टर संभाजीराजे पाटील यांचे आभार मानण्यात येत आहे।